नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे। त्याच्यातीलच पहिला टप्पा पार पडला जो की 5 मतदारसंघात होता। आता दुसरा टप्पा जो आहे तो जवळपास 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि मतदानाच्या दिवशी नेमकी सगळ्यांचीच एक चिंता वाढली असते की नेमका कोणता उमेदवार जिंकणार, कोणता उमेदवार हरणार। मग मतदार राजाने याच्याकडे लक्ष न देता नेमका तो उमेदवार कोणत्या याचा आहे याच्याकडे न लक्ष देता मेन महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तो महायुतीचा आहे की महाविकास आघाडीचा याचा विचार न करता या निवडणुकीमध्ये सर्वात परी मतदार राजाने कोणता विचार करावा जेणेकरून व्यवस्थितरित्या मतदारसंघांचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो। मेन महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवा की या ठिकाणी जातीयवाद हरला पाहिजे, म्हणजे जातीवादी मुद्दे करणारे हरले पाहिजे। दुसऱ्या बाजूला विकासाच्या मुद्द्याला जो धरून चालतो तो जिंकला पाहिजे। हा मेन महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे जेणेकरून या निवडणुकीमध्ये खरोखर जातीयवाद समूळ नष्ट होणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी विकासाचा मुद्दा जिंकला तर कदाचित आपल्या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो। या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारच्या महायुती असेल, महाविकास आघाडी असेल याचा विचार न करता आपल्या मतदारसंघाचा नेमका कोणत्या उमेदवाराने विजय केला किंवा विकास केला, या ठिकाणी कोणता उमेदवार चांगल्या प्रकारे विकास करू शकतो, चांगल्या प्रकारे बेरोजगारांना रोजगार देऊ शकतो, चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे मुद्दे सॉल्व करू शकतो, या व्यक्तीला मत देणं काळाची गरज आहे। न की कोणत्या पक्षाचा, ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा या विचारात पडताल तर आयुष्यभर आपण अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन त्यांच्या समोर जाणार आणि त्या प्रश्नांची सोडवणूक होणार नाही। म्हणून हे विचार करू नका तो कोणत्या पक्षाचा आहे, हा कोणत्या पक्षाचा आहे, ते विचार करण्यापेक्षा मेन महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, या ठिकाणी विकासाचे मुद्दे आतापर्यंत आपण 5 वर्ष पाहिले असतात आणि त्या 5 वर्षाचा विचार करून निर्णय घ्या जेणेकरून या मतपेटीमध्ये विकासाच्या मुद्द्याला आपलं मत जाणं काळाची गरज आहे। तुम्ही बघितलं 5 टप्प्यात निवडणूक झाली, कुठंतरी मतदानाची टक्केवारी घसरली, तशीच आता दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरू नये म्हणून मतदार राजाने ही जिम्मेदारी स्वीकारली पाहिजे। तुम्ही बघितलं काही जणांचा एक प्रश्न असतो की नेमकं मतदान का करायचं, मतदान कशासाठी करायचं, मतदान कोणत्या मुद्द्यासाठी करायचं। एक गोष्ट सांगू इच्छितो, या ठिकाणी मी माझ्या मतानुसार जर पाहिलं, तुम्हाला एक सल्ला आणि तुम्ही ऐकला तर ठीक आहे, नाही तर सर्वोपरी तुमचा स्वतःचा निर्णय असतो। तुम्ही बघितलं काही जण प्रश्न मांडतात की नेमकं मतदान कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं। या ठिकाणी आपण स्वतःसाठी मतदान करतो, कारण इथं बघितलं स्वतःसाठी का करतो, कारण जर बघितलं तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचा विकास करायचा असेल, स्वतःचा विकास करायचा असेल तर तुमच्या विकासाच्या मुद्द्याला धरून चालणारा उमेदवार तुमच्या मतदारसंघात पाहिजे, न की जातीयवाद करणारा। जातीयवाद समूळ नष्ट होणं काळाची गरज आहे, नाही तर विकास आपला बाजूला पडेल आणि जातीयवादाचा मुद्दा पुढे येईल। म्हणून लोकांनी याकडे विचार न करता मेन महत्त्वाचं विकासाच्या मुद्द्याला मत देणं गरजेचं आहे। आणि एक महत्त्वाचा प्रश्न की लोकांचा मत का द्यायचं, तुम्ही बघितलं असेल शेतीमालाला भाव नाही, हाताला काम नाही, खिशात दाम नाही, अरे बघतोस काय, मतदान कर, मतदान कर, मतदान कर। म्हणून तुला या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवायची तर स्वतःची जबाबदारी आहे की मी उद्या मतदान करणारच। ही सध्या तुम्ही ठाम निश्चित गाठ केली तर कदाचित तुमच्या मतदारसंघातील विकास फळाला येऊ शकतो, नाही तर तुमच्या मतदारसंघात जातीवादाचा मुद्दा वाढणार आणि तुमचा विकासाचा मुद्दा थांबणार। म्हणून कोणता उमेदवार महायुतीचा आहे, कोणता उमेदवार महाविकास आघाडीचा आहे याचा विचार न करता तुम्हाला मेन महत्त्वाचे मुद्दे जे सांगितले त्याच्यावर विचार करा जेणेकरून तुमच्या मतदारसंघातील विकास करायचा आहे तो तुमच्या हातात आहे। तुमच्या हातात का आहे, कारण जर बघितलं त्या उमेदवाराला मत द्यायचं की नाही हा सर्वोपरी निर्णय आपल्याला आहे। जेणेकरून बघितलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जो काही मतदानाचा अधिकार दिलाय ते प्रत्येक व्यक्तीला सारख्याच प्रमाणात आहे, मग ते गरीब असो की श्रीमंत असो, प्रत्येक व्यक्तीला एकच मत आहे आणि त्या मताचं मूल्य तुम्हाला या मतदानात दाखवायचे जेणेकरून या ठिकाणी तुमच्या मताचं मूल्य किती आहे हे प्रत्येक उमेदवाराला समजणं काळाची गरज आहे। कारण तुमच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी तुमचं मत टाकणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून या जबाबदारीला झटकावून तुम्ही जर बाहेर पडत असाल तर तुमच्या विकासाचे मुद्दे कोण सोडवणार। म्हणून लक्षात ठेवा या काळाची गरज आहे, तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे। कारण उद्या बघितलं लग्नाची तारीख आहे, त्या घाई गडबडीत तुम्ही मतदान करणार नाहीत तर मेन महत्त्वाचा प्रश्न 5 वर्ष तुम्ही काय करणार, तुमच्या प्रश्नांचे सोल्युशन पाहिजे, तुम्ही मतदान करा। म्हणून उद्याच्या लग्नाच्या घाई गडबडीत जायची जर इच्छा असेल जाऊ शकता, कारण लग्नाला जाणं हे सुद्धा गरज आहे।
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळचा सुद्धा टाइम असतो आणि त्याच्यानंतर बघितलं सायंकाळी सुद्धा टाइम असतो, पण 5च्या अगोदर तुम्ही मतदान केलं तर ते उमेदवार व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने निवडून येऊन तुमच्या मतदारसंघातील विकासात्मक कामे करू शकतो. म्हणून एवढं का सांगतोय, कारण जर बघितलं मतदानाची टक्केवारी घसरली तर कुठंतरी तुमचा विकास सुद्धा घसरतो. म्हणून लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या मताचं मूल्य उमेदवाराला कळालं तर कदाचित येत्या काळात तो त्या मतदारसंघात विकास करू शकतो. म्हणून तुमचं मत बहुमूल्य आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा सल्ला दिलाय जेणेकरून तुमचं मतदान हे 80 ते 90% दरम्यान होणं हे काळाची गरज आहे. कारण एवढं पोट तिडकीनं सांगण्याची गरज काय, कारण जर बघितलं मतदानाचा अधिकार हा गरीब आणि श्रीमंतामध्ये वेगळा वाटून दिला नाही. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार सारखाच आहे. जेणेकरून बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही प्रकारचा भेद न करता सगळ्यांनाच सारखाच अधिकार दिलाय. म्हणून या अधिकाराचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या मतदारसंघाचा विकास प्लस आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी तुमच्या मताचं मूल्य त्या उमेदवाराला कळणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. कारण तुमचं मत हे 5 वर्षात लोकसभेमध्ये एकदा असतं आणि ते मतदान तुम्ही केलं तर कदाचित येणाऱ्या भविष्यात मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तो उमेदवार कुठंतरी पुढाकार घेईल. म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या गोष्टीचा विचार न करता, पक्षाचा विचार न करता या ठिकाणी जातीयवादाचा मुद्दा कोण करतोय तो पडणार आणि विकासाचा मुद्दा कोण करतोय तो जिंकणार, या प्रकारचं विशेष लक्ष आपलं असलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला सुद्धा पडताळणी करून निर्णय घेता आला पाहिजे की या ठिकाणी जातीयवाद कोण करतोय आणि विकासाचे मुद्दे कोण बोलतोय. मेन महत्वाचे या निवडणुकीमध्ये जातीयवाद समूळ नष्ट झाला पाहिजे आणि विकासाचा मुद्दा गाजला पाहिजे. बेरोजगाराचा प्रश्न गाजला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न गाजले पाहिजे, जेणेकरून या मुद्द्याला धरून आपलं मत देणं काळाची गरज आहे. नाही तर तुमचे प्रश्न अशाच प्रकारे राहतील. म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे, उद्या जागे व्हा, जेणेकरून दुसऱ्या टप्प्यात तरी तुम्ही बघितलं 80 ते 90% दरम्यान मतदान होणं हे काळाची गरज आहे. एवढं पोट तिडकीनं सांगण्याची गरज एवढी का पडली, कारण मतदानाची टक्केवारी कुठंतरी घसरते, ती घसरून न देता मतदानाची टक्केवारी वाढवा, जेणेकरून तुमचे अधिकार जसे जपता तशी जबाबदारी सुद्धा जपा, जेणेकरून आपण एक भारताचे नागरिक आहोत असं वाटलं पाहिजे. म्हणून आपल्याला जे काही फक्त निवडणुकीचं ओळखपत्र घरी ठेवण्यासाठी नाही दिलं, ते मतदान करण्यासाठी दिलंय. म्हणून निवडणुकीचं ओळखपत्र फक्त जपण्यासाठी आणि सरकारी कायद्याचं किंवा एखाद्या शासनाचे योजनेचं आपण घेण्यासाठी निवडणूक ओळखपत्र नाही घेतलं. त्याला जर बघितलं निवडणूक ओळखपत्र आपण घरी ठेवण्यासाठी नाही घेतलं तर त्याच्यातून आपल्याला मतदान करायचे, जेणेकरून आपल्या मतदारसंघाचा विचार प्रत्येक व्यक्तीनं करून उद्या मतदान केलंच पाहिजे, ही काळाची गरज आहे. तुम्ही बघितलं जाते वेळेस तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, या ठिकाणी तुम्ही बघितलं मतदान ज्यावेळेस तुम्ही करणार आहेत त्यावेळेस विचारपूर्वक करा आणि याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला बळी न पडता स्वतः निर्णय घ्या आणि आपलं मत पेटीत दाखवा. कोणालाही न सांगता, कोणालाही न विचारता स्वतः निर्णय घ्या आणि उद्या मताचा अधिकार स्वतः तुम्ही बजवाल अशी मी अपेक्षा करतो. आणि या व्हिडिओच्या मार्फत एवढंच सांगतो की उद्या मतदान करा, ही सध्या काळाची गरज आहे. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.